उल्हासनगर महानगर पालिका स्कूल के बगल में बने हिरकणी कमरे में शराब की बोतलें मिलने से काफी हड़कंप मच गया। स्कूल नंबर 29 कैप नंबर 3 के फॉलोवर लाइन क्षेत्र में स्थित है। इस स्कूल के परिसर में स्तनपान के लिए एक नर्सिंग रूम बनाया गया है, लेकिन चूंकि इस नर्सिंग रूम का उपयोग नहीं हो रहा है, इसलिए यह बेकार पड़ा हुआ है। इसलिए कोई भी इसका उपयोग नहीं करता है। अब इस हिरकणी कमरे में शराब की बोतलें मिलने से यहां की सुरक्षा पर सवाल खड़ा हो गया है। इसके अलावा चूंकि स्कूल परिसर में कोई सुरक्षा गार्ड नहीं है, इसलिए नगर निगम यह जांच कर रहा है कि क्या बाहरी लोग हिरकणी कक्ष का उपयोग कर रहे हैं या कौन सा कर्मचारी इसका उपयोग कर रहा है। यह जांच का विषय है। कहीं अन्य स्कूलों में तो यह हालत नहीं, इसकी जांच की मांग की गई है। तो दारूच्या बाटल्या नाही, तिकडे सातत्याने दारूच्या पार्ट्या चालतात अशा मला अनेक वेळेस तक्रारी आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज मी तिकडे पाहणीसाठी असं अचानक दुपारच्या वेळेस गेलो तर प्राथमिक माध्यमिकच्या शाळा तिथे भरते, शाळा क्रमांक 29, शाळा क्रमांक 8, 2 शाळा त्या ठिकाणी भरतात। त्याच्या प्रांगणामध्ये हिरकणी कक्ष जे जनतेच्या सुखासाठी सुविधासाठी बनवण्यात आले ते हिरकणी कक्ष भंगाराच्या स्वरूपात तिथे पडलेले आहेत। त्यांना योग्य ठिकाणी वितरित करून त्यांचा उपभोग जनतेला घेता यासाठी देणं गरजेचं होतं। तरी देखील तसं न करता शेकडो हिरकणी कक्षांचं टेंडर काढून ते बनवण्यात आले आणि ते हिरकणी कक्ष अशा शाळेच्या प्रांगणात उभे करून सोडलेले आहेत। त्या ठिकाणी हे अशा असामाजिक तत्व दारूच्या पार्ट्या करतात। इथे दिवसेंदिवस लहान मुलांवर बदलापूरची घटना तुम्हाला माहिती, लहान मुलीवर अत्याचार होतो, शाळाकर मुलींवर अत्याचार होतो आणि अशा शाळेच्याच प्रांगणामध्ये मुख्याध्यापक शिक्षक करत काय होते यांच्या डोळ्यात देखत हे सगळं घडत असताना यांचं दुर्लक्ष का होते आणि अशा पद्धतीने अशा मनपाच्या शासनाच्या शाळांच्या अशा दुरावस्था जाणीवपूर्वक केल्या जातात। महानगरपालिका शिक्षण विभाग, उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभाग याला पूर्णपणे जबाबदार आहे। या शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे मुलांच्या पटसंख्या कमी होत चाललेल्या आहेत, कारण या शाळांच्या अवस्था यांनी अशा केलेल्या आहेत। या ठिकाणी अनेक असामाजिक तत्व शाळेच्या प्रांगणात उल्हासनगर महापालिकेत जेवढ्या शाळा आहेत त्यांच्या सगळ्यांच्या दुरावस्था अशाच आहेत आणि ते कुठेतरी मुलांसोबत काही दुर्व्यवहार अत्याचार होऊ नये याकरिता मी हा विषय जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये मी तात्काळ त्या शिक्षण विभागाच्या आणि महिला बाल कल्याण विभागाच्या ज्या नवनिर्वाचित सहाय्यक आयुक्त आहेत आदरणीय मयुरी कदम मॅडम यांना मी तात्काळ फोनवरून संपर्क केला। त्यांनी माहिती दिली की मला असा प्रकार घडलेला आहे। त्यात मॅडमनी मला सांगितले की मी तात्काळ त्यावर एफआयआर दाखल करून योग्य जे काही जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई लवकर करेन असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे।